नमस्कार मित्रांनो. आता आपण सेकंड मॉड्यूलचा फर्स्ट टॉपिक जो डेलिगेटेड लेजिस्लेशनच्या संदर्भात बोलतो. त्याचं नाव आहे रिझन्स फॉर ग्रोथ ऑफ डेलिगेटेड लेजिस्लेशन. त्या अगोदर आपण समजून घेऊयात की डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणजे काय. तर लेजिस्लेशन म्हणजे कायदा बनवणे. त्यामुळे कायदा बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या भारतामध्ये पार्लमेंटकडे सोपवलेली आहे. परंतु जसं आपण पाहतो की पार्लमेंटला पूर्ण वेळ नाही आहे. जे महत्त्वाचे कायदे आहेत ते पार्लमेंटमध्येच बनले जातात. परंतु काही गोष्टींच्यानुसार पार्लमेंटवर असणारं बर्डन, पार्लमेंटवर असणारा प्रेशर, पार्लमेंटवर असणारे टाईम रेस्ट्रिक्शन्स, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला त्यांना ह्या संदर्भातल्या लेजिस्लेचरच्या ज्या पॉवर्स ज्या आहेत त्या खाली डेलिगेट कराव्या लागतात. मग ते एक्झिक्युटिव्ह थ्रू डेलिगेट केल्या जातील किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीजमध्ये जे कोणी येत असतील तर त्या डेलिगेट करून सब डेलिगेशन देखील होत असतं. तर ह्या सर्व गोष्टी करण्यामागं किंवा हे डेलिगेटेड लेजिस्लेशन करण्यामागं त्यांना जी पॉवर मिळालेली ती कॉन्स्टिट्यूशननी दिलेली आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स आणि कॉन्स्टिट्यूशनच्या पॉलिसीमध्ये राहूनच त्यांना या सर्व गोष्टी कराव्या लागतात. हे करत असण्यामागची जी कारणं आहेत म्हणजे हे डेलिगेटेड लेजिस्लेशन दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. प्रत्येक तळागाळातील अधिकाऱ्यांपर्यंत या लेजिस्लेशनची पॉवर सोपवली जाते आहे. आणि आपण जर आर्टिकल 13 पाहिलं, 13 ऑफ कॉन्स्टिट्यूशन जर पाहिलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की लॉ इन्क्लूड्स ऑल ऑर्डर्स, नोटिफिकेशन्स, स्टॅच्यूज, ॲक्ट्स, एव्हरीथिंग. त्यामुळे कलेक्टरची एखादी ऑर्डर किंवा कलेक्टरचं एखादं नोटिफिकेशन देखील दॅट विल बी कन्सिडर ॲज अ लॉ ओनली. त्यामुळे हे लेजिस्लेशन करण्यासंबंधी कोण कोणाला अधिकार देऊ शकतं आणि ते का देऊ शकतं त्या संदर्भात आपण हा टॉपिक पाहणार आहोत. रिझन्स फॉर ग्रोथ ऑफ डेलिगेटेड लेजिस्लेशन. तर त्यातला सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो आहे हाय प्रेशर ऑफ वर्क ॲट पार्लमेंट. म्हणजे पार्लमेंटवर सध्या इतका प्रेशर आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर कायदे बनवणे, जसे की एज्युकेशन आहे, ट्रेड आहे, सोशल वेलफेअर आहे, इन्कम टॅक्स आहे. आणि या प्रत्येकावर कायदे बनवताना त्याची क्वालिटी मेंटेन करणं, त्याच्यानंतर त्याचे डायरेक्शन्स आहेत, नोटिफिकेशन्स आहेत इत्यादी बनवणं, या सगळ्यांचा त्याच्यावर प्रेशर आहे. आणि त्यामुळेच डेलिगेटेड ऑथॉरिटी थ्रू ते ही पॉवर पुढे डेलिगेट करत असतात. म्हणजे काय की प्रत्येकातले जे बारीक सारीक जे मुद्दे आहेत तर ते डिसाईड करण्यासाठी किंवा त्या गोष्टीवर विचार करण्यासाठी पार्लमेंटकडे तेवढा वेळ नाही आहे. आणि त्यांच्यावर असणारा जो प्रेशर आहे त्यामुळे त्यांना ही पॉवर पुढे डेलिगेट करावी लागते. तर हा पहिला मुद्दा झाला आपला हाय प्रेशर ऑफ वर्क. सेकंड जो मुद्दा आहे त्यामध्ये असं आहे की पॅरेंट ॲक्ट बनवणे. म्हणजे पॅरेंट ॲक्ट ज्याच्यामुळे लिमिट ऑफ पॉवर डिसाईड केली जाते. काही कायद्यांमध्ये एक्सपर्टची गरज असते. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की फायनान्स रिलेटेड असतील तर त्या संदर्भात फायनान्स स्पेशलिस्ट लोकच लागतील. कारण पार्लमेंटमध्ये येणारे जे काही लेजिस्लेटिव्ह पब्लिक मेंबर्स आहेत ते सर्व त्या क्षेत्रामधले एक्सपर्ट्सच असतील असं सांगता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा त्या संदर्भातले पॉवर्स त्यांना त्या एक्सपर्ट्सकडे द्यावेच लागतात. ॲम्युनिशनच्या संदर्भातले असतील किंवा इन्कम टॅक्सच्या संदर्भातले असतील, सेल्स टॅक्सच्या संदर्भातले असतील, असे वेगवेगळे जे कायदे आहेत ते त्या एक्सपर्ट्स लोकांना त्याची पॉवर जर दिली गेली तर ते त्या पद्धतीने ते कायदे बनवतील आणि ते आपल्याला पुढे इम्प्लिमेंट करता येतील. त्यामुळे पॅरेंट ॲक्ट जो मेन ॲक्ट बनवलेला आहे त्याच्या अंडर इतर सब ॲक्ट जे आहेत ते बनवले जाऊ शकतात. त्याचं आणखी एक बेस्ट उदाहरण म्हणजे न्यूक्लिअरच्या रिलेटेड असतील. तर न्यूक्लिअर रिलेटेड असतील तर त्यांच्या संदर्भातले जे एक्सपर्ट्स असतील तेच ते त्यातले बारकावे तुम्हाला सांगू शकतात आणि ते त्यांचे कायदे त्या ठिकाणी बनवू शकतात. आता तिसरा जो कायदा आहे, तिसरा जो पार्ट आहे तो आहे नीड फॉर फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीवर अगदी बारकाईने लक्ष देऊन प्रत्येक चॅप्टरचा विषय व्यवस्थित आणि बारकाईने हाताळण्यासाठी त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असणे आवश्यक आहे. जर ही पॉवर डेलिगेट केली तरच प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तपासली जाऊ शकते. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी असणे आवश्यक आहे. परंतु जर रिजिड असेल तर ते होणार नाही. जर काही बदल करण्याची गरज पडली तर ती पॉवर ॲडमिनिस्ट्रेटिव्हकडे असल्याने ते वेळेत ते करू शकतात. उदाहरणार्थ इम्पोर्ट एक्सपोर्ट ॲक्ट असेल, फॉरेन एक्सचेंज असेल, यामध्ये प्रॉम्प्ट ॲक्शन आवश्यक असते. आणि अशा वेळेस जर सपोज त्यांना एखाद्या अडचण आली आणि त्या संदर्भात डिसिजन घेण्याचं ठरलं आणि ॲक्टमध्ये त्याच्या प्रोव्हिजन्स नसतील तर यावेळेस ते पार्लमेंटवर
डिपेंड राहून चालणार नाही आहे त्यांना, कारण पार्लमेंट ज्या वेळेस सेशनमध्ये येतील त्यावेळेस तो मुद्दा डिस्कस करणं आणि त्यावेळेस तो तितका आवश्यक असेल नसेल काय करता येईल, त्यामुळे त्या ऑथॉरिटीकडे जर ती पॉवर सोपवली असेल की योग्य वेळेत तुम्ही अशा पद्धतीने त्यामध्ये बदल करू शकता आणि तुम्ही ते लेजिस्लेशन त्या संदर्भात तयार करू शकता, नोटिफिकेशन्स काढू शकता, ऑर्डर्स काढू शकता, ही जी पॉवर जर डेलिगेट केली म्हणजे त्या सर्व याच्यामध्ये ऑथॉरिटीच्या चेनमध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवली तरच ते प्रॉपर इम्प्लिमेंट करता येऊ शकतं. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटीच्या दृष्टिकोनातून डेलिगेटेड लेजिस्लेशन महत्त्वाचं आहे. आता त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑफ एक्सपेरिमेंट, म्हणजे की जर सपोज एखादा विषय असेल त्या विषयातले जर एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये असतील तर ते एक्सपेरिमेंट करू शकतात की चला बाबा आपण जसं आता आपण मोटर व्हेकल ॲक्टच्या संदर्भात पाहिलं की त्यांनी दिल्लीमध्ये देखील एक आपण पाहिलं की दिल्लीच्या सरकारने केजरीवालने काय केलं होतं की पोल्युशन हे करण्यासाठी त्यांनी हायकोर्टाकडे याचिका दाखल केली आणि म्हणजे हायकोर्टाकडे परमिशन मागितली की आम्हाला ऑड इव्हनचा या ठिकाणी हे करू द्या. तर त्या संदर्भातला कायदा कुठे पार्लमेंटमध्ये झालेला नव्हता, परंतु त्यांच्याकडे पॉवर राज्य सरकारकडे पॉवर असल्यामुळे तरी देखील कोणी ऑब्जेक्शन घेतील, त्यामुळे त्यांनी हायकोर्टकडून परमिशन घेतली आणि त्या संदर्भात लोकांना गायडन्स करून ते तिथे इम्प्लिमेंट केलं आणि त्याचा रिझल्ट त्यांना मिळाला. त्यामुळं जर राज्य सरकारकडे ती पॉवर असल्यामुळेच ते हे करू शकले. जर पार्लमेंटने त्यांना त्याच ठिकाणी मनाई केली असते की नाही तुम्ही करू शकत नाही तर त्यांना ते एक्सपेरिमेंट करता आलं नसतं. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यासाठी पार्लमेंटला ती पॉवर डेलिगेट करणं खूप महत्त्वाचं आहे. आता हा एक केजरीवालचा मी फक्त छोटा मुद्दा तुम्हाला सांगितला. असे बरेच गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळण्यासाठी त्यांना एक्सपेरिमेंट करणं गरजेचं असतं, कारण फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम्स येतील त्याच्या अगोदर ते प्रॉब्लेम्स येण्याच्या अगोदर काय प्रिकॉशनरी आपल्याला मेजर्समेंट्स घेता येतील त्यासाठी डेलिगेटेड लेजिस्लेशन महत्त्वाचं आहे. आता याचा पुढचा मुद्दा जो आहे पाचवा तो आहे टू मीट एमर्जन्सीज, म्हणजे ज्या वेळेस एखादी एमर्जन्सी येते त्या एमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याला पार्लमेंटवर डिपेंड राहून चालता येणार नाही. तर अशा वेळेस पार्लमेंटकडून मिळालेली जी पॉवर आहे, पार्लमेंटने जी पॉवर डेलिगेट केलेली आहे इतर अधिकाऱ्यांवर किंवा स्टेट गव्हर्नमेंट्सकडे असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट्सतर्फे दुसऱ्या लोकल ऑथॉरिटीकडे असेल, तर अशा वेळेस त्यांना ते पॉवरचा वापर करता येतो, त्यांना त्यावेळेस योग्य ते निर्णय घेता येतात. जसं की उदाहरणार्थ ची सिच्युएशन आली असेल किंवा फ्लडची सिच्युएशन आली असेल, अर्थक्वेकची सिच्युएशन आली असेल, तर अशा वेळेस ज्या लोकल बॉडीज त्या ठिकाणी कार्यरत असतात ते त्या पद्धतीने योग्य ते निर्णय घेऊन प्रत्येक वेळेस ते सेंटरवर डिपेंड राहून त्यांना चालता येणार नाही. तर अशा वेळेस जी काही त्यांना नोटिफिकेशन्स त्या ठिकाणी काढायचे आहेत ते त्या लेवलवर ते काढू शकतात. मग ते एज्युकेशन रिलेटेड असू शकतात. जसं आता आपण आपली सध्याचीच कंडिशन तुम्ही पाहिली की आपल्या एक्झामच्या संदर्भात युनिव्हर्सिटी डिपेंड आहे स्टेट गव्हर्नमेंटवर. स्टेट गव्हर्नमेंट जे निर्णय घेईल त्याच्यानुसार युनिव्हर्सिटीकडे देखील काही राईट्स दिले की तुम्ही आम्हाला सूचना द्या कशा पद्धतीने आपल्याला एक्झाम घेता येतील, पॅटर्न कोणते वापरता येतील. तर ही पॉवर युनिव्हर्सिटी किंवा त्यांची जी काही बॉडी आहे त्यांच्याकडे त्यांनी सोपवलेली आहे. त्याचे जे काही सजेशन्स असतील ते राज्य सरकारकडे देऊन त्या संदर्भात नवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल. तर अशा पद्धतीची जेव्हा एमर्जन्सी सिच्युएशन येते त्यावेळेस आपल्याला ते हे महत्त्वाचं असतं, डेलिगेटेड लेजिस्लेशन महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये आता पुढचा 6वा मुद्दा असा आहे कॉन्फिडेन्शियल मॅटर्स. काही गोष्टी ह्या गुप्त ठेवणे गरजेचे असते. अशा वेळेस त्या डिपार्टमेंटकडेच त्या गोष्टी राहणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून त्याच डिपार्टमेंटला ती डेलिगेटेड पॉवर दिली जाते आणि ती गोष्ट इम्प्लिमेंट करण्या अगोदर इतरांना त्याच्या संदर्भात माहिती होऊ देऊ नये त्याची काळजी घेतली जाते. उदाहरणार्थ आर्मीकडे वॉर रिलेटेड काही ॲक्शनची पॉवर असते. म्हणजे त्यांना जर सपोज एखादा सर्जिकल स्ट्राईक करायचा आहे किंवा एखादी कुठली गोष्ट अशा पद्धतीने करायची की जी झाल्यानंतर आपल्याला कळते, परंतु ती करताना त्यांना ती जी पॉवर दिलेली आहे ही पॉवर कुठेतरी डेलिगेट केलेली असते. ते वैयक्तिक स्वरूपात एखादा चीफला वाटलं आपण असं करायचं आणि ते डायरेक्ट करू शकत नाही, तर त्यांना ती पॉवर डेलिगेट केली जाते आणि त्याच्या बेसिसवरच ती गोष्ट होते. तर हे झालं कॉन्फिडेन्शियल मॅटरच्या बाबतीत. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या अगोदर ते पूर्ण आपल्या नेशनला सांगणार नाहीत की आम्ही आज रात्री 3 वाजता सर्जिकल स्ट्राईक करतोय. ही गुप्त पद्धतीनेच या गोष्टी केल्या जातात. आता म्हणजे हा 6वा मुद्दा झाला कॉन्फिडेन्शियल मॅटरच्या संदर्भात. 7वा मुद्दा जो आहे तो आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सोसायटी. म्हणजे आपली ही जी भारतातील जी लोकांची परिस्थिती आहे
ही कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, वर्ण प्रत्येकाची लोक आहेत. त्याच्यानंतर या सोसायटीमध्ये हेल्थ, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट असे वेगवेगळे विषय रोज नव्याने त्या विषयांच्या संदर्भात प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात. रोज नव्याने प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. नवीन नवीन विषय हाताळले जातात. जसं आता सायबर लॉ आत्ता सध्या खूप हे चालले की सायबर रिलेटेड क्राईम्स वाढत चाललेले आहेत. पूर्वी ही नव्हते. त्यामुळे सायबर रिलेटेड तिथल्या तिथे काही डिसिजन्स घेता येतील का, सायबरचे जे आहे त्याची ऑथॉरिटी तयार करून लोकल लेवलवर त्यांना काय काय पॉवर्स मिळू शकतात. तर या संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी जशी जशी कॉम्प्लेक्सिटी वाढत चालली आहे त्यांना पॉवर असल्यामुळे ते ती गोष्ट चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. हाच मुद्दा घेऊन त्यांना